पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। 8 दिवसापूर्वी एका कस्टमरला केक करून दिला होता आणि त्यांना प्रचंड तो केक आवडला। त्या म्हणाल्या, ताई तुम्ही जो केक करता ना तो मस्त एकदम मऊ लुसलुशीत आणि खूप टेस्टी असतो। त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की मला या केकची रेसिपी सांगा म्हणून। म्हटलं चला आज आपण प्रीमिक्स कसं करायचं केकचं ते दाखवूया आणि तुमच्यासोबत सुद्धा मी आज ही प्रीमिक्स शेअर करते। मी केकची ऑर्डर घेते पण तुमच्याबरोबर कधी या केकची प्रीमिक्स मी कधी शेअर केली नाही आहे की त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर कधी शेअर केली नाही। म्हटलं चला आज केकचं प्रीमिक्स कसं करायचं ते पाहूया। केकचं प्रीमिक्स बनवण्यासाठी केक एकदम मस्त मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला अगदी सामान व्यवस्थित मेजरमेंट करून घ्यायचं आहे, तरच आपला केक मस्त एकदम स्पॉन्जी आणि मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार आपला केक तयार होतो। केकचं संपूर्ण मेजरमेंट आपण एकाच वाटीने घेणार आहोत। तर इथे मी चाळण घेतलेली आहे, चाळणीवरती सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे, वाटीमध्ये आपल्याला 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि 1.5 वाटी मैदा आपल्याला व्यवस्थित असा वाटीने मोजून घ्यायचा आहे, त्यामुळेच आपला केक मस्त एकदम तयार होतो। त्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरामधून कोणत्या गावातून पाहताय मला कमेंट करून जरूर सांगा। मी केलेल्या रेसिपीज तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। 1.5 वाटी इथे मैदा घेतलेला आहे। वाटी तुम्ही कोणतीही घेऊ शकता, तुमच्या घरामध्ये जी अवेलेबल वाटी असेल त्याच वाटीने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे। आता ही जी वाटी आहे त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी पिठी साखर घालायची आहे। 1.5 वाटी मैदा, पाऊण वाटी आपण पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे। ही दुधाची पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्यावेळेस आपण केक बनवतो ना, जे बॅटर तयार करतो त्यावेळेस आपल्याला पाण्याऐवजी दुधाचा वापर करायचा आहे। 2 चमचे आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा यामध्ये बेकिंग सोडा। आपल्या घरातील जो रेग्युलर चमचा असतो ना त्याच चमच्याने ना सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे। एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा आहे जेणेकरून ना अगदी विकतच्या सारखी चव आपल्या ह्या केकला येईल। त्यासाठी इथे सायट्रिक ॲसिड घालायचं आहे, म्हणजे निंबूसत्व घालायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता बघा, निंबूसत्व बघा मी अर्धा चमच्यापेक्षा पण थोडं कमी इतकं निंबूसत्व घातलेलं आहे, त्यामुळे ना विकतचा केक कसा असतो त्याचप्रमाणे याची चवसुद्धा येणार आहे। तर चिमटीने सुद्धा मी इथे मोजून दाखवते बघा, 3 चिमूटभर इतकं मी सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। सगळं साहित्य आपल्याला चाळणीने चाळून घेतल्याने ना आपला केक मस्त एकदम स्पॉन्जी बनायला मदत होते। त्यामुळे आपलं सगळं हे साहित्य चाळून घ्यायचं आहे जेणेकरून ना सायट्रिक ॲसिडचे छोटे छोटे कण राहिले असतील तर ते सुद्धा आपल्याला साईडला काढता येतील। तयार झालेलं प्रीमिक्स अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त आहे। तुम्ही ज्या वाटीने साहित्य मोजून घेता ती वाटी डिपेंड करते की केवढी लहान मोठी असेल, त्यानुसारच आपलं हे पीठ तयार होतं। तयार झालेलं प्रीमिक्स तुम्ही 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता। एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ना स्टोअर करून 6 महिने मस्त राहतं, अजिबातही खराब होत नाही। अगदी झटपट आपल्याला केक बनवता येतो असं प्रीमिक्स इथे तयार होतं। या प्रीमिक्सपासून ज्यावेळेस तुम्ही केक बनवाल ना त्यावेळेस फक्त आपण याला पाण्याने मिक्स करायचं आहे, बॅटर जे आहे ना ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि त्याबरोबर व्हॅनिला इन्सेन्स घालायचं आहे, म्हणजे आपला केक मस्तपैकी एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार केक आपला इथे खाण्यासाठी तयार होतो। नक्की ट्राय करून बघा असं प्रीमिक्स। केकचं प्रीमिक्स आपल्या इथे तयार झालेलं आहे। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।